4 वयांचा वाटप केला. आता हे कसं सोडवणार आपण बघा. सगळ्यांचं लक्ष इकडे, कोणीच काही लिहिणार नाही. आता मुलं काढूया आपण. प्रत्येकाला किती वया दिल्या रे? 4. हा एक मुलगा, त्याला किती वया दिल्या? 4. हा दुसरा मुलगा, त्याला किती वया दिल्या? 4. तिसरा मुलगा, त्याला किती वया दिल्या? 4. चौथा मुलगा, त्याला किती वया दिल्या? 4. कुठे एखादा कमी जास्त झाला तर सांगा. हा पाचवा मुलगा, याला पण 4 दिले. एखाद्याला कमी दिले तर काय होईल रे? तो घरी रडत जाईल ना, आणि दुसऱ्या दिवशी कोणाला घेऊन येईल? आईला किंवा शाळेत. असं होतं का? प्रत्येकाला सारखं वाटप होतं ना? जो आला नसेल त्याचं ठेवून दिलं जातं. मुलं किती होते? 7. प्रत्येकी किती वया वाटल्या? 4. आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? किती होतील रे एकूण वया? 28. कसं केलं तुम्ही? 4 1 4 4 2 8 4 3 5 4 6 16 4 7 24 4 7 28. म्हणजे तुम्ही काय केलंय? प्रत्येक मुलं होते 7 आणि प्रत्येकाला वया किती द्यायच्या होत्या? 4. म्हणजे तुम्ही काय केलंय? 7 गुणिले 4 यांचा काय केलाय? गुणाकार केलाय. 7 चौक 28. परंतु गुणाकार म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? गुणाकार म्हणजे काय? सांग आता वैष्णवी. गुणाकार म्हणजे काय? झाली बोलती पण. गुणाकार म्हणजे मोठी बेरीज. गुणाकार म्हणजे काय? मोठी बेरीज. गुणाकार बरोबर मोठी बेरीज. तीच इथे मी केलेली. ही मोठी बेरीज केली. ही काय केली? मोठी बेरीज केलेली आहे. कसं केलंय बघा. याला 4 वया दिल्या, याला 4 वया दिल्या, याला 4 वया दिल्या, याला 4 वया दिल्या. 5व्या मुलाला 4, 6व्या मुलाला 4, 7व्या मुलाला 4. म्हणजे काय केलंय? इकडे बघायचंय. म्हणजे 4 चा 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4. 1 2 3 4 5 6. अजून एकदा लक्षात आलं तुमच्या? आता किती झाली संख्या? ती 28. माहिती आपल्याला. बेरीज केली तर 4 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 अधिक 4 16, 16 अधिक 4 20, 20 अधिक 4 24, अधिक 4 28. पण ही मोठी बेरीज करणं थोडंसं कठीण होतं आपल्याला, वेळ जास्त जातो. म्हणून मग आपण काय करतो? मुलं किती होते? 7. प्रत्येकाला किती वया दिल्या? 4. यांचा काय करतो आपण? गुणाकार. थोडक्यात लगेच आपलं उत्तर तयार होतं. 28. कळलं इथपर्यंत? मग आता बघूया दोन्ही संख्या अनेक वेळा करून कशी मांडणी केली जाते. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? दोन्ही संख्या अनेक वेळा घेऊन
कशी मांडणी करतात ते बघूया. सांगायचंय मला दोन्ही संख्या किती वेळा घेतली मी इथे. 8 1 2 3 4 5 6 7 8 अनेक वेळा घेतली दोन्ही संख्या. मग आता वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल, घातांकात लिहायचं असेल तर दोन्ही संख्या किती वेळा घेतली हे असं लेखन करतात. या 2 ला म्हणणार पाया आणि हे जे त्याच्या डोक्यावरती लिहिले 8 त्याला म्हणतात घातांक. समजलं तुम्हाला इथपर्यंत? समजलं का? मग आता दुसरं उदाहरण घेऊ. आता तुम्ही सांगायचं मला कोणती संख्या किती वेळा घेतली. कोणती संख्या आहे? किती वेळा घेतली? 4. मग ते कसं लिहिणार? 5 इथे लिहिणार आणि त्याच्या डोक्यावर किती लिहिणार? 4. समजलं इथपर्यंत? या 5ला काय म्हणणार? पाया. वाचन कसं करायचं ते बघा. 5ला पाया म्हणणार आणि 4ला काय म्हणणार? घातांक. लक्षात ठेवायचं ही जी संख्या लिहिलेली असते त्याला पाया म्हणतात आणि त्याच्या डोक्यावर जी संख्या लिहिलेली असते त्याला घातांक असे म्हणतात. इथपर्यंत समजलं? आता पटकन लगेच पुढे जाऊया. आता इथे बेरीज नाही करायची तर काय करायचंय? कारण बेरजेचं चिन्ह नाही लिहिलंय मी इथे. कोणतं चिन्ह लिहिलंय? गुणाकाराचं चिन्ह लिहिलंय. मग आता तो याचं उत्तर काढायचं असेल आपल्याला 2चा 8वा घात. अक्षरी असं लिहितात 2चा 8वा घात. अक्षरात असं लिहितात. आता याचं उत्तर काढायचं आपल्याला. तर 2 अधिक 2 4 असं नाही होणार. अधिक 2 6 असं होणार नाही. तर गुणाकार होणार. 2 दुने 4 दुने 8 दुने 16 दुने 32 दुने झालं 64 दुने 128 दुने 128 दुने 200. याचं उत्तर येणार 200. नक्की का रे? बघा चुकेल करून बघू आपण. इथपर्यंत किती आलं होतं? 128 आलं होतं ना. 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 दुने 32 32 दुने 64 64 दुने 128 128 दुने पटकन करायचं. 2 8 16 2 दुने 4 आणि 1 2 1 लगेच तपासून पण बघायचं आपलं बरोबर आलंय का. म्हणजे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. या बाबतीत तिथे काय लक्षात ठेवायचं? हे सोडवलं आपण. इथे मांडणी अशी केली परंतु घातांक जेव्हा समजून घेत असतो तेव्हा मांडणी अशी करतात. 2 पाया 8 घातांक आणि वाचताना काय वाचतो? 2चा 8वा घात आणि तो असं लिहितो आणि त्याचं सोडवणूक अशी करायची. 2चा 8 वेळा गुणाकार आहे. आता याचं सांगा. 5 5 25 5 झालं. 125 5 विसरले. सांगितलंय ज्या संख्येचा एकक
5 असेल त्याचा गुणाकार शिकवलाय का नाही? 5 5 25, 25 5 125, 125 5 किती होतील रे? 5 5 25 2, 5 दुने 10 आणि 2 12, 1 5 1 1 5 आणि 1 6. आता हे मी शिकवलं होतं, परत एकदा सांग. उत्तर लिहून घेऊ आपण आधी. 5चा चौथा घात किती आले? 625. आता हे शिकवलं होतं मी तुम्हाला, परत एकदा सांगतो. ज्या संख्येचा एकक 5 असेल एकशे 25 गुणिले 5, 5 5 25 हे आधी इथे लिहून घेतलं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? नंतर किती उरले रे? किती उरले? 2 आणि 1 2 अधिक 1 किती झाले? 3 2 असं करायचं थोडक्यात. नाहीतर मग हे पण तुम्ही विसरत असाल तर नेहमीचा गुणाकार करायचा, पण तो पटकन करायचा आहे. समजलं? मग याला काय म्हणतात? घातांक. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? चुकूनही इकडे बेरीज करू नका. 5 अधिक 5 10 अधिक 5 15 अधिक 5 20. याचं उत्तर 20 येणार नाही. बेरीज नाही येतो, गुणाकार आहे. लक्षात आलं? सोडवाल मग? सराव संच सांगतो तुम्हाला, उद्या येताना लिहून आणा. सराव संच 26. काय करायचंय? फक्त पाया, घातांकी संख्या, घातांक, गुणाकार रूप आणि किंमत. चौकोन दिलेला आहे, त्यात रिकाम्या जागा दिल्या, त्या सोडून आणायच्या. पान नंबर 44. सराव संच 26. सोडवाल ना? प्रत्येकाच्या वया बघितल्या जातील उद्या. ठीक आहे, 6वीचं पुस्तक दे. 6वी.